शाळेच्या उद्घाटनावेळी श्रेयवादाची आता लढाई होतीये। काँग्रेस आणि भाजप यांच्यात श्रेयवाद रंगलेला आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी गैरवर्तन झाला असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केलाय। मुंबई महापालिकेच्या शाळेच्या उद्घाटनाप्रसंगी काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवाद रंगला। आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांशी गैरवर्तन झालं असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केलाय। त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ देखील पोस्ट केलाय। वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया। काँग्रेसच्या माजी नगरसेविका मेहर हैदर यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं। त्यांनी या शाळेच्या बांधकामासाठी आणि विविध सुविधा मिळवण्यासाठी पुढाकार घेतला, परंतु त्यांना सर्वसामान्य प्रेक्षकांमध्ये बसवण्यात आलं। त्या ठिकाणी पोहोचताच त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना तुम्ही इथे का आलात असं विचारण्यात आलं। मंचावर आशिष शेलार आणि इतर नेते उपस्थित होते। यांनी हा कार्यक्रम भाजपाच्या प्रचार सभेत बदलला। या शाळेच्या बांधकामाचं श्रेय पुन्हा अमित साटम यांना देत राहिले, ज्यावर मेहर यांनी आक्षेप घेतला। मेहर आणि त्यांचा मुलगा तसंच युवक काँग्रेसचे नेते सुफियान यांना सत्य सांगितल्याबद्दल बाहेर ओढून काढलं। पोलिसांनी सुफियानला मारहाण केली, त्याचे कपडे फाडले। मेहर आणि सुफियान यांना शाळेतल्याच एका खोलीमध्ये ठेवण्यात आलं।